कारण आता वेळच राहिलेला नाहीये। मी आपल्याशी आता बोलणार, इथून मुंबईला जाणार, मुंबईवरून पालघरला जाणार, पालघरवरून परत मुंबईला संध्याकाळची सभा, हे अशी धावपळ सुरू आहे। पण इथल्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवायला आलेलो आहे। कारण हे आता खूप झालं। गद्दारी गद्दारी किती गद्दारी आणि पाटणची गद्दारी, म्हणजे मला नेमकं कळतच नाही। जी काय ते कारण सांगतायत की कोण म्हणतं उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना ही काँग्रेस सोबत गेली म्हणून आम्ही गद्दारी केली। मग इथे जे लुटमार मंत्री आहेत, लुटमार मंत्रीच ना, नाही ते पालकमंत्री कसे, पालकच जर का खायला लागले तर ते लुटमार मंत्री आहेत। तर त्या लुटमार मंत्र्यांना मी विचारतोय, अहो तुमचे आजोबा काँग्रेसमधूनच मंत्री होते, मग तेव्हा तुम्हाला काय दिसलं नव्हतं काँग्रेसचं काय झालं? मग त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये यांना कोणी विचारे ना म्हणून आपल्याकडे घुसले कळपामध्ये। आपल्याला पण दया आली, कारण बाळासाहेब देसाई आणि आपले शिवसेना प्रमुख यांचे ऋणानुबंध तेव्हा होते म्हणून घेतलं। पण आपल्याला काय माहित की असा लुटमार करणारा करंट असेल। आपण मंत्री केला, मग मिंद्यानी परवा सांगितलं की जी गद्दारी झाली त्या गद्दारीमध्ये हाच लांडगा पुढे होता आणि दुसरा कोण होता, दुसरा आणखीन कोणतरी होतं ना, महेश शिंदे। ही सगळी अशी माणसं, तुम्हाला काय वाटतं शिवसेना म्हणजे काय गांडुळांची औलाद आहे? म्हणजे शिवसेनेने मंत्री केलं तेव्हा शिवसेनेत, आता गद्दारांबरोबर जाऊन गद्दारी करून तिकडे मंत्री होणार तर तिकडे, म्हणजे जो करेल मला मंत्री त्याचा होणार मी वाजंत्री। बस वाजंत्री वाजवत, वाजंत्रीचं काम करायचं त्यांनी। ही जी लढत आहे, ही लढत मी हर्षदला विचारलं काय, हर्षद म्हणाला साहेब एकटा लढतोय। अरे एकटा कुठे, मी आहे ना, हे आहेत ना तुझ्यासोबत, एकटा कुठे आहेस?